ऍक्च्युली जेव्हा ही फिल्म मी ऍक्च्युली दिनेश विजन जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांना भेटायला गेली होती आणि तिकडे मी त्यांना हे सांगायला गेली होती की मला तुमच्याबरोबर काम करायचंय. मी तेव्हा काम शोधत होती आणि मला एक ऑपॉर्च्युनिटी हवी होती. त्या दिवशी तर ते मला म्हणाले की ऍक्च्युली आत्ताच आम्ही एक चेंज केलाय, सकाळी सकाळी तू डिरेक्टरला भेट. आणि आदित्य सर आले वरती आणि मग आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये बसून या फिल्मबद्दल बोलत होतो. ही जी फिल्म आहे ती इव्हन जेव्हा पहिल्यांदा मी ऐकली तेव्हा ही माझं माइंड ब्लोन होतं. ते पिक्चर बघितल्यावरती मला सेम फिलिंग आली. कारण जेव्हा आमची ही जी जर्नी झाली तेव्हा आय थिंक आदित्य सरांना सोडून आम्ही सगळे थोडेसे कन्फ्युज होतो. कारण त्यांना माहिती होतं की मुंजा कसा बनणार आहे, काय इमोशन्स आहेत. सो आम्ही खूप डिपेंडेंट होतो सरांवरती. आणि ऑनेस्टली आम्ही काल पिक्चर पाहिला आणि मला त्या दिवशीची आठवण झाली. त्या दिवशी मी स्क्रिप्ट वाचली होती की या पिक्चरमध्ये काम नक्की करायचंय. कारण अशी संधी परत मिळणार नाही. कारण पहिल्यांदा इंडियामध्ये असा पिक्चर बनतोय. तर जेव्हा मला ऑब्व्हियसली फिल्म मिळाली मी खूप ग्रेटफुल होती. आणि जो ऑडियन्स रिस्पॉन्स आम्हाला आज मिळतोय त्याच्यामुळे मी काय सांगू त्याच्याबद्दल. That's great. Thank you. And now coming to Abhay, तुझा एक्सपिरियन्स कसा होता या मूवीची स्क्रिप्ट बघितल्यानंतर? खूप छान. आप बताइए टेल अस कि आप जब पहली बार ये स्क्रिप्ट की तरफ आए और आपको ये मौका मिला एंड यू स्टार्टेड गेटिंग इनटू दिस एंटायर प्रोसेस, तो आपका प्रोसेस कैसे था और ये मूवी आपकी तरफ कैसे आई? अच्छा, पहले तो मैं सॉरी बोलता हूँ सबको कि मैं इतनी भी अच्छी मराठी नहीं बोलता कि मैं अच्छे से कॉन्वर्सेशन कर पाऊँ. क्योंकि हमारी टीम में इतने महाराष्ट्रियंस थे, इतने मराठी कलाकार थे, इतने मराठी टेक्नीशियंस थे, हम सिर्फ मराठी में बात करते थे. तो इसने इतनी सीख ली कि हम कुछ भी इसके बारे में बोलते थे उसको समझ में आता. और कोंकण में शूटिंग हुई होगी तो कोंकण के आसपास भी वैसे ही परफेक्ट. और ये मैं मानता हूँ कि मेरे प्रोफेशन की एक बहुत ही अच्छी और खास बात ये है कि हम हर जो कैरेक्टर प्ले करते हैं, हर रोल प्ले करते हैं, उसके साथ साथ ना ही हम सिर्फ एक प्रोजेक्ट करते हैं, एक जिंदगी जीते हैं, उसके साथ साथ हम बहुत सारे कल्चर्स के बारे में भी जानते हैं, बहुत सारी लैंग्वेजेस सीखते हैं और काफी कुछ हमें जानने को मिलता है, विच अल्टीमेटली मेक्स अस अ बेटर पर्सन. तो मैं हमेशा ही मतलब बहुत ही खुशनसीब मानता हूँ अपने आप को कि मैं इस प्रोफेशन में हूँ फर्स्ट ऑफ ऑल. एंड सेकेंडली एक बहुत ही ब्यूटीफुल प्रोसेस होता है ऑडिशन का, जो पता नहीं क्यों एक्टर्स बोलते हैं कि नहीं यार मैं मतलब मुझे पता है कि मैं टैलेंटेड हूँ, लेकिन ऑडिशन देने में थोड़ा सा ऐसा. तो मैंने जब इसका ऑडिशन दिया तो मुझे ऑडिशन देते वक्त ही फील आ गई कि ऐसा कुछ हिंदी फिल्म इंडस्ट्री में पहले होने नहीं वाला है. अगर ये फिल्म में मतलब मैं होता हूँ, वो मैंने उसी दिन ही ऑडिशन के बाद सीधा ही मंदिर चला गया था. उनका भगवान जी अगर कुछ होना हो ये बस हो जाए. तो आई थिंक वो मैनिफेस्टेशन की पावर, जो प्रेयर्स की पावर होती है, उसकी वजह से ही मैं आपके सामने बैठा हूँ यहाँ पर. और खुशनसीब मानता हूँ अपने आप को कि मैं यहाँ आपके सामने बात भी कर पा रहा हूँ, माइक है मेरे हाथ में. और तो ऑडिशन मैंने दिया और फिर वो सर के पास पहुंचा और मतलब खैर मतलब हुनर तो पहचान ही लेते हैं सर. तो आपकी तरफ जब आए कि आपको शर्वरी, हाँ ते पण आहे, सॉरी तेव्हा तुम्ही अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला की काय, त्याच्यावर काही? मला असं वाटतं काय ना, मुंजा हा तसं म्हटलं तर आपल्या श्रद्धेतनं आलेला आहे. अंधश्रद्धेचं कसं आहे, अंधश्रद्धेतनं तुम्ही काय घेता हे पण तुमच्या श्रद्धेत अवलंबून असतं. तर आपली श्रद्धा आहे आपल्या कोकणातल्या देवांवर, आपली श्रद्धा असते आपल्या निसर्गावर. मुंजा तिथून येतो. म्हणजे मुंजा या संस्थेवर आपली श्रद्धा आहे आणि आपण ती बघत आलो की खूप घराघरांमध्ये लहान मुलांची मुंज होते. त्या मुंज या संस्थेतनं घडलेली ही मुंजाचं कॅरेक्टर आहे. तर त्याला कसं बघायचं, त्याच्याकडे काय पद्धतीने बघायचं, त्याला किती दुष्ट म्हणून बघायचं, त्याला किती प्रेमळ बघायचं, हे आपल्या नजरेतनं बघण्यासारखी गोष्ट आहे. तर आम्ही ना ह्याच्यातल्या काही गोष्टी अवॉइड केल्यात की ज्यातनं आम्हाला अंधश्रद्धा नाही बसवायची. आम्ही ते कॅरेक्टर घेतले कारण मला ते कॅरेक्टर इतकं भारी वाटलं ना की मला असं वाटलं की लहानपणी जेव्हा मी त्या मुंजाच्या कथा ऐकायचो की लोक दंतकथा म्हणतात त्या कथा एकमेकांना लोक सांगतात. अनुभवलं कोणीच नसतं पण म्हणतात की माझ्या काकाबद्दल हे झालं होतं. पण तुम्ही कुठलीही कथा बघा त्या व्यक्तीबद्दल घडलीच नसते, त्याचा कोणतरी असतो त्याच्याबद्दल ती घडलेली असते. सो अशा खूप गोष्टी ऐकायचो आम्ही की मुंजाला त्यांनी झपाटलं की त्या मुलीची एक वेणी त्यांनी ओढली. असं कथा ऐकल्यानंतर, दंतकथा ऐकल्यानंतर ना ते खूप असं वाटायचं की हा कसा असावा. किंवा मग झाडाकडे बघत राहायचो मी की अरे तिथे तू कुठे दिसतोय का रात्री.
आणि दिसायचं कधी काहीच नाही, कारण आपण लहान असतो, आपल्याला फार खरं वाटतं सगळं. पण ते जे राहतं ना मनात, त्या मनातनं जो सिनेमा कॅरेक्टर घडतो. सो माझ्या मनातला जो मुंजा होता ना तो या सिनेमात आहे. मला कसा दिसला तो तसा आहे. आता अंधश्रद्धेत तो कसा होता याच्यात मी गेलोच नाही, कारण मला अंधश्रद्धेत माझा विश्वासच नाही, आणि माझा विश्वास नसल्यामुळे मी ती कुठे अंधश्रद्धा शोधत जाऊ. मला म्हणजे असा वाटला, मला वाटलं की अरे 10 वर्षाचा मुलगा, 8-10 वर्षाचा मुलगा म्हणजे बालिश येतो, पण तेवढाच मजेशीर पण आहे, डोकं सरफिरू आहे, पण तेवढाच त्याला त्याच्याबद्दल एक त्या लहान मुलातला इनोसन्स पण आहे. तो या सगळ्या गोष्टींचं मिश्रण एका जेव्हा राक्षसात भूतात होतं तेव्हा ते किती इंटरेस्टिंग असेल. तर ते असं सगळं समीकरण घेऊन माझ्या डोक्यातला मुंजा मी उभा केला. खूप रूढी परंपरा मुंजाबद्दल वेगवेगळ्या प्रांतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मुंजोबाचं मंदिर पण आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसतं. त्यांच्यातला जो मुंजा आहे, तो मुंजोबा देव आहे ज्याला ते पूजतात, त्याचं ते वेगळ्या पद्धतीने बघतात त्याकडे. तो मुंजा वेगळा असतो, कारण मुंजा राखणदार म्हणून पण बघितला जातो आपल्याकडे. अनेक ठिकाणी मुंजा रक्षा करतो म्हणून त्याला प्रसाद पण दिला जातो. अनेक ठिकाणी ही समज आहे की नाही हा मुंजा राक्षस आहे. आम्ही त्याला कसं बघितलं तर आम्ही एक पात्र म्हणून बघितलंय. आम्ही ना राक्षस ना राखणदार, आम्ही म्हटलं हे कॅरेक्टर आहे. जे कॅरेक्टर आपण आपल्या लहान मुलाच्या वयात जाऊन एक लहान मुलगा म्हणून त्याकडे बघूया आणि मग बघूया की हा कसा मजेशीर वाटतोय. तर मी ना हे म्हणजे तुमच्या थ्रूच हे आव्हान नक्की करीन सगळ्यांना की ही फिल्म आहे ना ही खरं वयवर्ग 10 ते 18, 19 यासाठी केलेली फिल्म आहे. कारण त्यांच्यासाठी जो मुंजा फार महत्वाचा असतो. कारण मी त्या वेळात असताना मला मुंजा फार भारी वाटायचा, आणि तो मुंजा म्हणजे अंधश्रद्धा हा त्यातला खूप दूरचा भाग आहे. आदित्य, माझा प्रश्न असा होता की मागे जो राक्षस दाखवलाय थोडासा तो लॉर्ड ऑफ रिंग मध्ये जो विलन असतो तो थोडासा गॉलम त्याच्याबद्दल म्हणतात लॉर्ड ऑफ रिंग्स. येस, कारण ते सेम दिसतंय, कारण की तेच हे आता प्रत्येक कमेंटमध्ये ट्रेलरच्या ही चर्चा होते, कारण कंटेक्स्ट वेगळा असतो, तो माहीत नसतो. आता मला सांगा, मुंजा म्हणजे कोणतं, शेवटी त्या लहान मुलाचाच झालेला राक्षस आहे. तर आम्ही ज्या मुलाला कास्ट केला, आयुष नावाचा ऍक्टर येतो, तो फिल्ममध्ये पण दिसतो. तुम्हाला फिल्म बघितली असेल तर पहिली 10 मिनिटं तो मुलगा दिसतो आणि नंतर मग त्याचा मुंजा होतो. आमच्यासाठी काय होतं की त्या मुलाचा तर राक्षस व्हर्जन बनवणं, ना की गॉलमला मुंजा बनवणं. आमच्या डोक्यात होतं की तो जो मुलगा ज्याची मुंज झाली, ज्याचा बटू आहे, तो त्याचा टक्कल झालाय, त्याला शेंडी आहे, त्याला बिगबाळी घातली, त्यांनी जानव आहे, हाफ पॅन्ट आहे, हा मुलगा त्याची लांबी काठी कशी आहे त्या पद्धतीने ह्याचा राक्षस जर झाला तर तो कसा दिसेल, तर त्याचं ते रूपांतर आहे त्या राक्षसात. सो ते होताना त्या मुलाचं स्कॅनिंग केलं आम्ही, त्याचा चेहरा, त्याची बॉडी ही पूर्ण स्कॅन करून आम्ही त्याला डिझाईन करून त्याचा राक्षस बनवला. आता त्या साम्यात 2 गोष्टी होतात ज्यामुळे ते गॉलम वाटतं. एक तर ना तो गॉलम आहे ना हा जसा प्रचंड खोड्या काढणार आहे त्या सिनेमात पण. मग तो त्या सिनेमात तुम्ही बघितला असेल तर तो जो हिरो आहे त्याची खूप तो क्रूर पण आहे, पण तो असा खोडसळ पण आहे. मुंजा तसाच आहे, कारण आपल्या दंतकथेतला मुंजा पण तसाच आहे, कारण तो लहान मुलगा आहे. तो तसा तो भीतीदायक राक्षस नाहीये, तो तसा लहानच आहे. सो त्याची समज ही क्रूरतेची ही वेगळी असणार आहे. तर ते साम्य लोकांना वाटतं, कारण कॅरेक्टरमध्ये ते साम्य आहे. आणि लोकांना डोळे सेम वाटतात, कारण डोळे मोठे. तर इनोसन्स ज्या त्या कॉलमचा होता ना, हा इनोसन्सच्या मुलात पण आहे, कारण तो लहान आहे. तर आम्हाला ते जाणवलं की हे लोकांना साम्य वाटते. पण मला असं फार ठामपणे वाटतं की जेव्हा लोक हे सिनेमात बघतील ना तेव्हा त्यांना तो गॉलम 1 सेकंदही आठवणार नाही. त्यांना तो मुलगा दिसेल ज्याचा मुंजा झालेला आहे. पण तो मुलगा, त्या मुलाने फार उत्तम काम केलंय. आपला कोल्हापूरचा मुलगा आहे तो, त्याची पहिली फिल्म आहे, लहान मुलगा आहे तो. आणि त्याचं गोट्या जो आपल्याला दिसतो, तो जेव्हा मरायच्या आधी गोट्या असतो, तो गोट्या कोकणातला राहणारा, तो गोट्या आम्ही जेव्हा त्याच्यावर पहिलं शूट केलं, मग मुंजा शूट केला, तर आम्हाला तो इतका आवडला की मी म्हणलं की हाच मुंजा म्हणून वापरू, ह्यालाच आपण ह्याचं व्हर्जन मुंजात CG मध्ये VFX मध्ये बनवू. आणि तेच झालेलं आहे. सो तुम्ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल की हे कॉलमची इमिजिएट कम्पॅरिझन होते, कारण ते दृश्य तसं दिसतं. कारण ऑल्सो पहिल्यांदा आपण बघतोय की एक CG मध्ये बनलेलं कॅरेक्टर आहे आणि कॉलम ही CG मध्ये बनलेलं कॅरेक्टर होतं. नाही, तो तुम्ही जो हा राक्षस केलेला आहे तो सदाशिवपेटी राक्षस म्हणायचं की बाळी वगैरे असं तुम्ही ठेवलं म्हणजे नाही, ते मुंजेचं नाही. आता सदाशिवपेटी म्हणलं तर तुम्ही त्यांच्या सगळ्या पेशव्यांची पण मुंजच झाली होती ना. आता त्यांना सगळ्यांना त्यांनी जानवं आणि बिगबाळी ही कोकणामध्ये अजूनही काही लोक घालतात. त्या काळात म्हणजे आम्ही जो काळ दाखवतोय, ज्या काळातला हा मुलगा होता तो काळ तर वेगळाच होता. मग तेव्हा ती बिगबळी घालणं किंवा जानवं घालणं आणि ते लहान मुलांना त्यांचा बटू करून ते गावात फिरायची भिक्षा मागत, तर ते आपण पाहिलेले आणि सिनेमांमध्ये पण पाहिलेले. तर तिथल्या त्याच मुलाचं वर्जन आहे, म्हणजे तोच मरतो आणि तो मुंजा होतो, तर ते एकदम कपडे बदलून मुंजा होणार नाही का.
म्हणजे कथेची गरज होती म्हणून तुम्ही तो हे केलं. करेक्ट, कथेची गरज होती म्हणून ते होतं. आणि ऑल्सो आम्हाला असं वाटलं की हे युनिक मराठी, याच्यातला महाराष्ट्रीयन एलिमेंट काय, हा का वेगळा आहे, हा का महाराष्ट्रात आलेला आहे. काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, हे लोक पिकअप करतात. कारण हे तुम्हाला महाराष्ट्रात म्हणजे भारतात कधीच असं काही बघायला मिळत नाही. ती बिगबाडी घातलेला आणि जानवा घातलेला मुलगा असा भारतात नाही दिसत. हा खूप त्यातला मराठीपणा आहे. आणि मी हे नक्की सांगेन की ही फिल्म पुण्यात आणि कोकणात घडते. तर पुणे हे त्यातलं खूप मोठं कॅरेक्टर आहे आणि कोकण हे त्यापेक्षाही मोठं कॅरेक्टर आहे. म्हणून ती बिगबाडी ही पुण्याचीच आहे आणि कोकणातली पण आहे. शर्वरीला मी खरं सांगू का, असं घरासारखं वातावरण होतं. कारण पहिल्यांदाच सेटवरती मी डिरेक्टरशी मराठीत बोलत होती आणि मी घरी मराठीतच बोलते. आणि माझ्या मित्रमैत्रिणी जे कोण मुंबईमध्ये राहतात त्यांचं पण असं हिंदी पण थोडं मराठी इन्फ्लुएन्सच असतं ऍक्च्युली. तर मला ऍक्च्युली खूप असा एक खूप घरगुती माहोल होता. कारण सुहासताई होता, भाग्यश्री लिमये, मोना मॅम होत्या. पण मोस्टली आम्ही जसे सर म्हणाले की खूप सगळे मराठी ऍक्टर्स होते. लहानपणीपासून सगळ्यांचं काम पाहिलं होतं. एस्पेशली सुहासताईंचं मी खूप मोठी फॅन आहे त्यांची. मी सरांचे सगळे पिक्चर पाहिलेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं ते म्हणाले की मुंजा हे आपल्या मराठी कल्चरमधून येतं, त्याला रेप्रेझेंट करणं आय थिंक माझ्यासाठी मला असं खूप गर्व वाटत होता त्याच्याबद्दल. कारण खूप कमी फिल्म्स बनतात हिंदीमध्ये ज्या आपल्या कल्चरमधून आलेल्या असतात. सो जेव्हा मी पहिल्यांदा सरांकडनं ही स्टोरी ऐकली तेव्हाच मी त्यांना हे म्हटलं होतं की हे आपल्या कल्चरमधनं येतं आणि मला नक्कीच याचा पार्ट बनायचं आहे.